महायुतीतच फोडाफोडी सुरू झाल्यामुळे हा वाद थेट दिल्लीत गेला। शिंदेंनी तक्रारी केल्या असल्या तरी शहांनी त्यांना नेमकं काय उत्तर दिलंय? शहांच्या भूमिकेमुळे ऑपरेशन लोटस थांबणार की त्याला आणखी वेग येणार, यावरचा हा खास रिपोर्ट। शिंदेंची खळखळ, शहांचं चव्हाणांनाच बळ। भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच राहणार। दिल्लीत भेट, शिंदे सेनेच्याच अंगलट। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असतानाच ऑपरेशन लोटस वरून महायुतीत वादाची ठिणगी पडली। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी तोडगा काढल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अमित शहांसमोर तक्रारीचा पाढा वाचला। रवींद्र चव्हाण सेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडतायत। निवडणुकीत पोषक वातावरण असताना भाजपकडून वातावरण कलुषित करण्याचा प्रकार। सेना महायुतीचा घटक पक्ष असतानाही आमच्या मंत्र्यांची कोंडी केली जाते। आम्ही खरी शिवसेना असतानाही उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक अध्यक्षपदी नियुक्ती। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी आपण तक्रार करण्यासाठी दिल्लीत आलो नव्हतो अशी सारवासारव केली। एवढंच नाही तर यापुढे फोडाफोडीला ब्रेक लावण्याचे आदेश शिंदेंनी स्वपक्षाच्या नेत्यांनाही दिले। काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे, अशा प्रकारची चर्चा झाली। आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाहीये। अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी मवाळ भूमिका घेतली असली तरी अमित शहांनी मात्र भाजपला नंबर 1 चा पक्ष करण्यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत शिंदेंची मागणी धुडकावून लावल्याची चर्चा आहे। त्यामुळे दिल्लीतली भेटही शिंदेंच्या अंगलट आल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे शिंदेंच्या सूचनेनंतरही आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत चक्क भाजपचा उमेदवार भास्कर बांगर यांनाच पळवलं। त्यामुळे भाजप याचा आणखीन आक्रमकपणे वचपा काढणार की सबुरीची भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।